नमस्कार. सर्वप्रथम मी वैद्य दत्तात्रय पाटील साहेबांचे आभार मानते की तुम्ही मला प्रमुख अतिथी म्हणून आजच्या कॉन्फरन्ससाठी बोलवलं होतं. पण आधीचे प्रोग्राम्स असल्यामुळे मी येऊ शकले नाही आणि क्षमा मागते. उपस्थित मान्यवर, सर्व डेलिगेट्स, स्पीकर्स, वेगवेगळ्या स्पेशालिटीज फ्रॉम आयुषची जी फॅकल्टी आलेली आहे, सर्वांचं अभिनंदन. ही नॅशनल कॉन्फरन्स जी तुम्ही आयोजित केलेली आहे फॉर रिसेंट ॲडव्हान्सेस इन कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी अँड नेफ्रॉलॉजी हे अत्यंत इम्पॉर्टंट सब्जेक्ट्सवर आहे. आणि प्लस कारण ह्याच्यात इंटरडिसिप्लिनरी अप्रोच तुम्ही ठेवलेला आहे म्हणून जास्त आनंद वाटतो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात माझा पूर्ण प्रकारे प्रयत्न चालू आहे की इंटिग्रेटेड रिसर्च अँड इंटिग्रेटेड अप्रोच देऊन पेशंटची आपण जास्त चांगली काळजी कशी घेऊ शकू. आणि हे लक्षात आलेलं आहे की दिवसेंदिवस नॉन कम्युनिकेबल डिझीजेस, ज्याला लाईफस्टाईल डिझीजेस म्हणतो, डायबिटीज, हायपरटेन्शन आणि त्यामुळे होणारा किडनी फेलियर, मेंटल डिसऑर्डर्स, न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स जसं की पार्किन्सोनिझम, अल्झायमर्स, ह्याच्यासाठी अजूनही मेडिकल ॲलोपॅथीमध्ये क्युअर हा नाहीच आहे. आपण प्रिव्हेंट करू शकतो का ह्याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आयुष्य आपलं वाढलेलं आहे बिकॉज ऑफ मॉडर्न मेडिसिन, अँटीबायोटिक्स, इन्फेक्शन्समुळे लोकांना त्रास इतका होत नाही. तर त्यामुळे आणि हे जे लाईफस्टाईल डिझीजेस, आपलं जी लाईफस्टाईल बदललेली आहे त्यामुळे वयाच्या यंग एजमध्ये हे सुरू होतात आणि लाईफ स्पॅन वाढल्यामुळे पुष्कळ वर्ष आपली डिझीज स्टेटमध्ये जातात. तर ह्याच्यासाठी काहीतरी करणं फार आवश्यक आहे आणि इंटरडिसिप्लिनरी इंटिग्रेटेड अप्रोच हाच आपल्याकडे एक उपाय आहे. मला अतिशय आनंद होतो की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमध्ये प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीची चेअर ऑफ एक्सलन्स माधवबाकडनं चालू आहे आणि त्याच्यात डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्याकडनं पुष्कळ काम होत आहे. PhDs होत आहेत, वेरियस इंटिग्रेटेड रिसर्च अप्रोच होतोय. विद्यापीठात सुद्धा आपण ऑस्टिओआर्थरायटिस, अनिमिया, डायबिटीज मेलायटस ह्याच्यासाठी आपले इंटिग्रेटेड रिसर्च चालू आहे. तर ह्या कॉन्फरन्समध्ये मी जेव्हा टॉपिक्स पाहिले, फ्रॉम प्रिव्हेन्शन टू अर्ली डायग्नोसिस आणि मोर इम्पॉर्टंट हाऊ टू गिव्ह न्यूट्रिशन, what is the role of yoga and meditation, अशा इम्पॉर्टंट इश्यूजवर डेलिबरेशन्स होणार आहे. मला अजून एक गोष्ट सांगताना आनंद होतोय की मी स्वतः एक स्लीप लॅब सेटअप करून फिजिओलॉजी डिपार्टमेंट बरोबर AFMCत अधिष्ठात असताना योग निद्रा ह्याच्यावर रिसर्च केलेला आहे आणि तो PLOS-1 मध्ये आत्ताच मागच्या महिन्यात पब्लिश होऊन आलेला आहे. तर असेच आपण जेव्हा सगळे एकत्र काम करू तेव्हा आपण नॉन कम्युनिकेबल डिझीजेस, लाईफस्टाईल डिझीजेस आणि कार्डिओलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजीचे जे आपले मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी वाढत चाललेली आहे त्याच्यावर आपण मात करू शकू. मी ऑर्गनायझर्सना आणि सगळ्या पार्टिसिपंट्सना बेस्ट विशेस देते आणि आय एम शुअर यू विल ऑल गो बॅक विथ न्यू आयडियाज टू टेक दिस फॉरवर्ड. Thank you so much. Jai Hind, Jai MUHS.